नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. 800 पदांसाठी एकूण ही भरती निघालेली आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील तुम्ही उमेदवार आहे, नोकरीची गरज आहे, तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. कारण महाराष्ट्र शासन सरकारी जॉब तुम्हाला भेटू शकणार आहोत. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेटेड लिमिटेड अंतर्गत ही भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. म्हणजे अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर आपल्याकडे PDF आहे ते समजून घेणार आहोत. एकूण 800 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही फ्रेशर आहे, अनुभवी आहे, नक्कीच अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, नोकरीचे प्रकार काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. त्यानंतर इथे PDF आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती दररोज गव्हर्नमेंट जॉब्स, प्रायव्हेट जॉब्स, बँक रिलेटेड जॉब्स या संदर्भात सविस्तर माहिती असते व जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सुद्धा माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया. महाजेनको म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ऑफिशियल पेजवरून पाहू शकता. इथे ऑफिशियल PDF सुद्धा आलेली आहे, जाहिरात सुद्धा आलेली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. 26/11/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख इथे पाहू शकता तुम्ही 26 डिसेंबर 2024 आहे व इथे लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 10/1/2025 म्हणजे 10 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज प्रिंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन जी पेमेंट आहे, ऑनलाईन फी असणार आहे ते सुद्धा 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही भरू शकणार आहात. आता इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे. जी प्रोसेस असणार आहे रजिस्ट्रेशनची ती ऑनलाईन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फो, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू आणि पेमेंट करावं लागणार आहे. बेसिक इन्फोमध्ये तुमचं स्वतःचं नाव, कन्फर्म फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम आणि फुल नेम तुमचं इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ते कन्फर्म मोबाईल नंबर आहे. जे हे स्टार तुम्हाला दिसत आहे हे ते कंपल्सरी फील्ड असणार आहे, तुम्हाला भरावेच लागणार आहे. इथे काही ऑप्शन नाही दुसरा. त्यानंतर इथे ईमेल ID आहे, डोमेन्स येऊन जाणार आहे, ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. कन्फर्म ईमेल ID, त्यानंतर सिक्युरिटी कोड आणि सेव्ह आणि नेक्स्ट. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमचं फोटो अँड सिग्नेचर येणार आहे. त्यानंतर डिटेल्स पूर्ण भरायचे आहे. प्रिव्ह्यू करायचं आहे की जेणेकरून चेक करायचं की काही चूक झाली आहे का, नसेल तर तुम्हाला इथे अपडेट करावं लागणार आहे. जे काही तुमच्याकडून चूक झाली असेल तर तिथे अपडेट करावं लागणार आहे, नसेल तर तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता आणि पेमेंट करू शकणार आहात. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. आता जाहिरात काय आहे ते पाहूया. एकूण 800 पदांसाठी ही सरळ सेवी भरती निघालेली आहे. बघू शकता तुम्ही, तंत्रज्ञ 3 या पदासाठी महानिर्मिती महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित इथे भरती निघालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करावं लागणार आहे तुम्हाला. 800 पदांसाठी इथे बघू शकता तुम्ही, एकूण 800 जागा आहेत. या जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यामध्ये आता श्रेणी दिलेल्या आहेत, पदाचे नाव दिलेलं आहे, वेतन गट दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला इथे आणि एकूण जागा सुद्धा दिलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की किती जागा आहेत, कोणासाठी आहेत. त्यानंतर वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता, एकूण 34,000 पासून सुरू आहे ती 86,865 इथपर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. म्हणजे सॅलरी क्रायटेरिया इथे 34,555 टू 86,865 असणार आहे. आता इथे कोणते पद आहे तुम्ही चेक करू शकता की तंत्रज्ञ 3 या पदासाठी आहे, पण यामध्ये सामान्यांसाठी 400 आहे, प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी 160 जागा आहेत आणि त्यानंतर प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी 160 म्हणजे इथे महानिर्मिती किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगतकुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवारांसाठी आहे. 1 वर्ष ते 4 वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर BTRI अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रगतकुशल प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी इथे 80 जागा असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे आपण महिलांसाठी किती आरक्षण आहे, 30% आहे. माजी सैनिकांसाठी 15% आहे. पदाचे नाव व वेतन गट हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता, संबंधित व्यवसायातील शासन मान्य ITI तुमचं झालेलं पाहिजे आहे, रेग्युलर कोर्स उत्तीर्णित पाहिजे आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट त्याचं लागणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीज तंत्री, त्यानंतर वायरमॅन म्हणजे तारतंत्री, यंत्रकारगीर, फिटर,
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर आणि त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक, बॉयलर, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्टीम टर्बाइन ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल, होल्डिंग इक्विपमेंट हे तुमचं झालेलं पाहिजे आहे व सर्टिफिकेशन तुम्हाला पाहिजे आहे। इथे तुम्ही अर्ज करते वेळेस ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे। सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे फिल करावे लागणार आहे व ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी किती जागा आहे हे सांगितलेलं आहे, ज्यांना अनुभव नाही त्यांच्यासाठी किती जागा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे किंवा तुमच्याकडे अनुभव आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आता इथे तुम्हाला एज क्रायटेरिया पाहू शकता तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 ते 38 वर्षे एज क्रायटेरिया आहे। टीप दिलेली आहे बघा, महानिर्मिती कंपनीने दिनांक 1/10/2024 रोजीपर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे जे एज क्रायटेरिया आहे 18 to 38 म्हणजे 18 ते 38 वर्ष आहे। मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष, इथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे। दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर सर्वसाधारण जे अटी दिलेल्या आहेत तुम्ही इथे फिल करते वेळेस नक्कीच वाचून घ्यायचे आहेत। यामध्ये अर्ज करते वेळेस तुम्हाला फी सुद्धा भरावी लागणार आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला इथे फी सुद्धा घेतली जाणार आहे। जनरल OBC EWS साठी 500 रुपये फी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला इथे अर्ज नोंदणी करते वेळेस तुम्हाला फी सुद्धा अर्जाची फी ॲप्लिकेशन फी सुद्धा तुम्हाला फिल करावी लागणार आहे। त्यानंतर रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे ही तुम्ही आपण स्क्रोल करत आहात, तुम्ही पाहू शकता इथे सर्व माहिती दिलेली आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते अटॅच करायचं आहे। त्यानंतर इथे अर्ज करण्याची पद्धत, तुम्हाला ही जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन आपण जसं पाहिलं की सुरुवातीला की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 प्लस GST फी आहे, मागासवर्गीयांसाठी 300 प्लस GST असणार आहे। यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। ओव्हरऑल आपण पॉईंट सगळे कव्हर केलेले आहेत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे, मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्यातील उमेदवार आहे, नक्की अर्ज करू शकता। तुम्ही अनुभवी आहे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, मेल असू द्या फिमेल असू द्या तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। सॅलरी इथे कमीत कमी 34,555 to 86,865 आहे। अर्जाची फी जनरल म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 500 आहे, बाकीच्यांसाठी 300 रुपये असणार आहे, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे, प्लस GST असणार आहे। रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे निवड प्रक्रियामध्ये। ॲप्लिकेशन 26 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे व शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 असणार आहे। नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र असणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे किंवा अडचण आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण 800 पदांसाठी 800 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी। तुमच्या ओळखीचे कोणी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा। थँक्यू।